नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। वाढत्या इंधन दरवाढीच्या काळात खेड शिवापूर येथील बळीराजांनी बैलजोडीच्या माध्यमातून फुलवली सुंदर शेती। वाढत्या इंधन दरामुळे शेतकरी वर्गाला यांत्रिक शेती करणे फारच जिकरीचे झाले आहे। त्यातच पाऊस लांबणीवर पडल्यामुळे आणखीनच संकट हे बळीराजासमोर उभे आहे। परंतु या गोष्टीला फाटा देऊन गेले 35 वर्षांहून अधिक काळ बैलांच्या माध्यमातून आपली सुंदर शेती फुलवणारे खेड शिवापूर येथील शेतकरी संजय शंकर शिंदे यांच्याशी आमचे प्रतिनिधी रमेश रेडेकर यांनी साधलेला संवाद। नमस्कार, रामराम महाराष्ट्र या न्यूज चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। खरं पाहिलं तर इंधनची दरवाढ आणि त्यामुळे बळीराजावर पडणारा आर्थिक बोजा आणि अशा या परिस्थितीमध्ये यांत्रिक शेती करणं फार जिकिरीचं झालेलं आहे त्या बळीराजाला, त्या शेतकरी दादाला। आणि म्हणूनच आज आपण खेड शिवापूर येथील एका शिवारावरती शेतामध्ये आपण इथं आलेलो आहोत। आज आपल्या समोर संजय शिंदे हे शिवापूरचे, त्यांच्या शेतामध्ये आपण खऱ्या अर्थाने इथं आलेलो आहोत। गेले अनेक वर्ष ते बैलांच्या माध्यमातून आपली सुंदर अशी शेती ते फुलवत असतात आणि म्हणून त्याच्याबरोबर आपण आज आपण इथं हितगुज साधणार आहोत। नमस्कार, तुम्हाला आबा म्हणून या परिसरामध्ये ओळखतात असं मला समजलंय, बरोबर आहे? आबा, गेले किती वर्ष झालं आपण या बैलाने आपण शेती करत आहात? 35 वर्ष झाली। 35 वर्ष। मग तुम्हाला असं काय वाटलं नाही का आता एवढी शेती आहे तुमची, तर बाबा ट्रॅक्टर घ्यावा का यंत्र घ्यावं, अशा त्याच्या माध्यमातून शेती आपण करावीशी का वाटले नाही? बैलांवरच काय करावीशी वाटले तुम्हाला? बैलच आता बैलाच तशी शेती बैलांनीच निभार होत नाही, पावसाळ्या पाण्याला ह्याला शेती बैलाचीच मऊ राहते, कडक बनते। ट्रॅक्टरचा बोजा मोठा असतो आणि आता इंधन बी खर्च वाढतोय, बैलाचं काय वैरण बिरण आपली घरची त्याच्यावर चालतं, त्याच्यामुळे तुम्ही शेती सुखी होते। आणि शेती सुद्धा तुम्हाला त्याच्यामुळे चांगलं, कारण ह्याच्यापासून शेणखत वगैरे शेणखत मिळते ना, तसं ट्रॅक्टर पासून काय मिळते? काय नाही ना मिळत, त्यामुळे शेती तुमची चांगली इथं होते। तर साधारण तुम्ही फक्त तुमची शेती करता का इतरांची सुद्धा शेती? घरचं काम झालं तर रोजाने जातो की? रोजाने जातो। 2000 रुपये रोज मिळतो आता 2000 रुपये मिळतात। सुरुवातीला तुम्हाला किती मिळत होता? 35 रुपये रोज असताना शेतीचं काम करत, म्हणजे 35 रुपये रोज बैलजोडीला। तेव्हापासून ते आता 2000 पर्यंत इथं आलेला। एवढा मोठा प्रवास खऱ्या अर्थाने या बैलांच्या माध्यमातून केलेला आहे। काय तुम्हाला या बैलांच्या बरोबर काय आनंद वाटतो का? आनंद वाटतो। आपलं सकाळचं वाईट आहोत आणलंय, दुपारचं पाणी पाजली, झाडाखाली पडलं, शांत सुखी वाटतं। सुखी वाटतंय बैलांवरती, बाकी नाही काय नाही ना? बरं। काय साधारण शेती तुम्ही इथं या शेतामध्ये पिकं घेता? काय कांदा, गहू, ज्वारी अशी पिकं घेता? बरं। आता हे बैल असल्या आज ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांची शेती आणि तुमच्याकडे बैल आहेत, गुरुडोर आहेत, हे सगळे जनावर आहेत, त्याच्यामुळे तुमची शेती चांगली त्यांच्यापेक्षा चांगली नक्कीच दिसत असेल ना ह्याच्यामध्ये? बघा दिसतंय ना वावर। बरं, चांगलं। आणि पिकं सुद्धा तुम्हाला चांगलीच आहे? फरक असतो, फरक चवीमध्ये सुद्धा फरक पडतो का? लय फरक। बरं। आणि ट्रॅक्टरचं कसं आहे, दोन्ही चाकात मधलं फक्त मऊ राहतं, दोन्ही कडं टायरचं निभार राहणार, तसं बैल पावलं उचलून टाकतात, ट्रॅक्टरच्या असं रेषा पडते ना। बरं, आता शेतामध्ये काय हे सगळी कुळवणी चाललेली आहे? कुळवणी, आणि बैल झोपलेला आहे, छानपैकी तुमची कुळवणी इथं चाललेली आहे। आणि आता खऱ्या अर्थाने तुम्ही एवढा मोठा प्रवास खरा या बैलांच्या माध्यमातून केलेला आहे, ते सगळं आज ह्या इंधन दरवाढीच्या युगामध्ये आणि ह्या बैलांना घेऊन तुम्ही खऱ्या अर्थाने सुंदर शेती करताय आहात, तर तुम्हाला काय अपेक्षा आहे बाबा? काय असावं आपल्याला, सरकारने काय मदत करावी, काय करावी, हे ते सगळं असं काय वाटतं का तुम्हाला त्याच्यामध्ये? काय त्यांच्या
काय करते न ते करते न काय हा म्हणजे तुमचं असं काय नाही. अपेक्षा नाही अशी. फक्त निस्वार्थपणे आपली हा निस्वार्थी पण शेती आपली करत हा, राहणे हा. आणि आपल्याला जे काय पिकल ते इतरांना सुद्धा आपल्याला हा. त्याच्यातला वाटा देत देत, राहणे हा. याच भावनेतून खऱ्या अर्थाने हा. तुम्ही शेती करत आहात. आता आबा खरं पाहिलं तर अवघ्या काही दिवसांनी पंढरीच्या दिशेने वारकऱ्यांच्या सोबत संत सुद्धा जाणार आहेत हा आणि म्हणून आता ही शेती करतात. निसर्गाची परिस्थिती अशी येऊन हा. ठेपलेली आहे. यंत्र त्यात परत लावून. सगळं खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. हा. पाऊस आतापर्यंत अजूनही सुद्धा आलेला नाही 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 आणि म्हणून आज आपण दोघं मिळून या पांडुरंगांना हात जोडून एकच विनंती करूयात की नको पांडुरंगा आता सोन्या मोत्याचं दान रे, नको पांडुरंगा आता सोन्या मोत्याचं दान रे, पावसाच्या पाण्याने भिजव माझं रान रे, कमरेवरचा हात खाली घेऊन आभाळाला लावतो, कमरेवरचा हात खाली घेऊन आभाळाला लावतो आणि पावसाच्या पाण्यानं भिजव माझं रानतो, भिजव माझं रानतो. आबा आपण एक सुंदर अशी मुलाखत आमच्या रामराम महाराष्ट्र या न्यूज चॅनलला दिल्याबद्दल आपलं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि खरोखरच या पांडुरंगाच्या भगवंताच्या कृपेने सुंदर अशी शेती आणि पाऊससुद्धा लवकरच पडेल. आपण त्या मेघराजाला पांडुरंगाला सर्वांना विनंती करूयात. पुन्हा एकदा आपलं रामराम महाराष्ट्र तर्फे आभार व्यक्त करतो. खेड शिवापूरवरून रमेश रेडेकर, रामराम महाराष्ट्र. संजय शंकर शिंदे यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि हे सगळे छानपैकी त्यांची बैलगाडी, हे सगळी त्यांची खऱ्या अर्थाने धनसंपत्ती आणि गुरं त्यांच्याकडे आहेत. आबा काय जेवण झालं का तुमचं? आता जेवण बिवण झालं. बरं. मग आता काय विश्रांतीला जा? आता विश्रांती. बरं. शेतामध्ये आता भर उन्हात एवढं तुम्ही काम करताय वगैरे, काय त्रास होत नाही काय का? नाही आजार नाही काय नाही टायमिंगला जेवण बिवण भूक पीक लागते काय नाही, शुगर नाही, डायबिटीज नाही, काही नाही, कसलाच आजार नाही, आजार कसलाच नाही का? कसलाच नाही. बरं. म्हणजे काय आता शरीराला कष्ट पाहिजे का? हा कष्ट उन्हात बिनात कष्ट केले ना कुठला आजार नाही काय नाही. सावलीला बसून मग माणसाला कष्ट नसले की आजार वाढतो, कुठला बी आजार येतो. ठीक आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.